जाऊन देखील स्वतःचं भाषण त्या ठिकाणी करणार आहेत आणि महाराष्ट्राचं नक्की उद्योगाच्या बाबतीतलं धोरण काय हे देखील त्या ठिकाणी विशद करतील। गेली 2 वर्ष याच ठिकाणी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील महाराष्ट्राची भूमिका मांडलेली होती। आम्ही इथल्या उद्योजकांना येणाऱ्या गुंतवणुकीच्या निमित्ताने येणारी जी लोक आहेत त्यांना सांगतोय की मैत्रीसारखा एक अतिशय महत्त्वाचा कायदा आम्ही महाराष्ट्रामध्ये आणलाय आणि तो कायदा अपग्रेड करण्याच्या दृष्टीने आम्ही पावलं टाकलेली आहेत। आम्ही एक पोर्टल येत्या 8 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर लॉन्च करतोय आणि ते पोर्टल आल्यानंतर उद्योजकांना कमीत कमी वेळामध्ये सगळे दाखले मिळायला त्याचा उपयोग होणार आहे। आणि उद्योजकांची जी कायमस्वरूपी एक तक्रार असते की आम्ही अर्ज केल्यानंतर आम्ही ऍप्लिकेशन केल्यानंतर आमची फाईल कुठे आहे, कुठच्या अधिकाऱ्याकडे आहे, कुठच्या कक्ष अधिकाऱ्याकडे आहे, किती दिवस आहे हे आम्हाला कळत नाही। तर देशातलं हे पहिलं पोर्टल असं आहे की ऍप्लिकेशन कसं करायचं आणि ऍप्लिकेशन केल्यानंतर ते ऍप्लिकेशन नक्की कुठं आहे हे दाखवणारं पोर्टल पुढच्या 8 दिवसांमध्ये कॅबिनेटच्या निमित्तानं आम्ही महाराष्ट्रामध्ये आणतोय। त्याचं देखील अनेक उद्योजकांनी स्वागत केलेलं आहे। मला एवढंच सांगायचं आहे की हा जो दौरा आहे हा महाराष्ट्राच्या गुंतवणुकीच्या निमित्तानं अतिशय महत्त्वाचा दौरा आहे आणि तो महत्त्वाचा दौरा असताना उद्योजकांना आकर्षित करणं, त्यांची गुंतवणूक आकर्षित करणं आणि एफडीआय महाराष्ट्रामध्ये आणणं हे धोरण घेऊनच आम्ही दावोसमध्ये आहोत। आणि मला सांगताना आनंद होतोय की आम्हाला फार मोठं याच्यामध्ये यश आलेलं आहे। काल देखील मोठे उद्योजक माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटले, त्यांनी देखील विश्वास दिलेला आहे की महाराष्ट्रामध्ये याच्यापेक्षा जास्त गुंतवणूक आम्ही आणतो आणि महाराष्ट्रातल्या बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, अशा पद्धतीचं आश्वासन काल देखील अनेक उद्योजकांनी दिलेलं आहे। आज देखील मला असं वाटतं की स्टील क्षेत्रातले ज्यांना आपण पोलादी पुरुष म्हणतो, ज्यांना पितामह म्हणतो, ते लक्ष्मी मित्तल मुख्यमंत्री महोदयांना भेटत आहेत, टाटाचे चंद्रशेखरन मुख्यमंत्री महोदयांना भेटलेले आहेत। या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की उद्योजकांना विश्वास देणं आणि उद्योजकांना महाराष्ट्रामध्ये आणणं हा प्राधान्यक्रम घेऊनच हे दावोसचे दौरे आयोजित केलेले आहेत। आजच्या दौऱ्यानंतर माननीय मुख्यमंत्री उद्या मीडियाशी देखील इंटरॅक्शन करणार आहेत आणि या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की जे एमओयू होत आहेत आणि ते एमओयू झाल्यानंतर आमच्यातले काही हितचिंतक याची अंमलबजावणी होते की नाही याकडे लक्ष ठेवून असतात। त्याचं उत्तर म्हणजे मागील 2 वर्षांमध्ये झालेले जे एमओयू होते त्याच्यामधले 83% एमओयू आम्ही प्रत्यक्षामध्ये उतरवतोय। आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना सहकार्य करतोय आणि अनेक उद्योजकांनी सांगितलं, काल जर आपण बघितलं असेल की कालचा सगळ्यात मोठा जो मास्टर स्ट्रोक होता तो JSWनं 3 लाख कोटीचा एमओयू आपल्याबरोबर केला आणि विविध भागांमध्ये केला। विदर्भामध्ये आहे, मराठवाड्यामध्ये आहे, ऑलरेडी कोकणामध्ये त्यांचे प्रोजेक्ट चालू आहेत। 3 लाख कोटीचे प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये आणताना त्यांनी जी भावना व्यक्त केली, त्यांनी अशा पद्धतीची भावना व्यक्त केली की महाराष्ट्रासारखं दुसरं स्टेट असू शकत नाही की ज्या ठिकाणी उद्योजकांनी यावं आणि गुंतवणूक करावं। महाराष्ट्र ही उद्योजकांचं समर्थन करणारी भूमी आहे, अशा पद्धतीचे गौरवोद्गार सज्जन जिंदाल ज्यांनी 3 लाख कोटी महाराष्ट्रामध्ये आणण्याचा निर्णय घेतला त्यांनी देखील घेतलेला आहे। डेटा सेंटरमध्ये फार मोठी गुंतवणूक होते। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज झालेल्या एमओयू नंतर हा नक्की आमचा दौरा यशस्वी होईल आणि ज्या काही गोष्टी केल्या जात होत्या, किती एमओयूज होतील, किती उद्योजक महाराष्ट्रामध्ये येतील, उद्योजक नक्की किती गुंतवणूक करतील, त्यांची परकीय गुंतवणूक आहे की नाही याबद्दल शंका निर्माण केली गेली आणि उद्यापासून अजून केली जाईल। पण मी परवा देखील सांगितले की महाराष्ट्रातला जरी उद्योजक असेल, महाराष्ट्रातला देखील स्थानिक उद्योजक असेल आणि त्यांनी जरी परकीय गुंतवणूक आणली तर ती आपण परकीय गुंतवणूकमध्येच कॅल्क्युलेट करतो। त्याच्यामुळे एफडीआय मार्फतच हे प्रकल्प पुढे नेले जाणार आहेत आणि त्याच्यामध्ये फार मोठी गुंतवणूक आज महाराष्ट्रासारख्या राज्याला मिळते। काल देशाचे विमान मंत्री देखील, विमान वाहतूक मंत्री देखील महाराष्ट्राच्या पॅव्हिलियनमध्ये आले होते। महाराष्ट्रातील अनेक विमानतळांची कामं पूर्ण करण्यासाठी त्यांनी सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे। रत्नागिरीचे एअरपोर्ट असेल किंवा सिंधुदुर्गचे एअरपोर्ट असेल, हे देखील कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं सुरू ठेवता येतील, कशा पद्धतीनं डेव्हलप करता येतील
या बाबतीमध्ये देखील मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली. महाराष्ट्र हा जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये विमानतळ असलेला एक राज्य आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याकडे विमानतळ आहे आणि त्या विमानतळाचं अपग्रेडेशन करणं ही देखील महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे आणि त्यासाठी देखील केंद्र सरकार हे महाराष्ट्राच्या सोबत राहील अशा पद्धतीचं आश्वासन कालच विमान उड्डाण मंत्र्यांनी आपल्या पॅव्हिलियनमध्ये येऊन केलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपला हा जो दावोसचा प्रवास आहे ज्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय तो यशस्वीतेकडे वाटचाल करतोय, यशस्वी होतोय आणि आम्हाला सगळ्यांनाच खात्री आहे की ज्या पद्धतीनं आमच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी देखील यासाठी मेहनत घेतली ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. म्हणूनच एवढे आम्ही एमओयू करू शकतोय. 2 वर्षापूर्वी सुरू झालेली ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची परंपरा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली 3ऱ्या वर्षी पुढे जाते. याबद्दल मला मनापासूनचा उद्योगमंत्री म्हणून समाधान आहे आणि मनापासूनचा या दोघांबद्दल आदर देखील आहे. महाराष्ट्राच्या जनतेला मला एवढंच दावोसमधून सांगायचं आहे की जे आरोप प्रत्यारोप होत असतात त्याला कामानं उत्तर देण्याचं काम हे महायुतीच्या सरकारनं पुन्हा एकदा दावोसमधनं केलेलं आहे. एवढंच मला या व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधायचा होता. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेनं भरभरून आमच्यावर प्रेम केलं, आम्हाला फार मोठं मॅन्डेट दिलं, आमचे 237 आमदार हे विधानसभेमध्ये पाठवले. त्याच्यामुळे आमची देखील जबाबदारी आहे की महाराष्ट्राच्या जनतेनं जो विश्वास आमच्यावर टाकलाय त्याला पुढे नेणं, त्या विश्वासाला पात्र ठरणं आणि विश्वासाला पात्र ठरत असतानाच लाखो बेरोजगार युवक आणि युवतींना रोजगार देणं याच उद्देशानं आज ही दावोसचे एमओयू करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालोय. असंच महाराष्ट्राच्या जनतेचं सहकार्य हे महायुतीच्या सरकारबरोबर राहू दे एवढीच या माध्यमातून मी विनंती करतो. आपण जसं भरभरून आम्हाला प्रेम दिलं, विश्वास दिला तसाच विश्वास महायुतीच्या सरकारवर आपण ठेवावा. तुमच्या विश्वासाला आम्ही नक्की पात्र ठरू हा विश्वास तुम्हाला उद्योगमंत्री म्हणून मी या ठिकाणी देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.